समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. नमस्कार, मी अनिता मुकुंद सुकटे, राहणार मंगळवारपेठ खारीवीर. मी मध्यंतरी 5-6 महिन्यापूर्वी एक वस्तू आणण्यासाठी दुकानात गेले होते. तिथून म्हणजे सोनाराच्या दुकानात. तिथून म्हणजे उशिरा गेले होते. तिथून सगळं साहित्य घेऊन 2 ठिकाणी जाऊन घरी रिटर्न आल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की माझे सोन्याचं घंटण तुटलंय. मधून तार तुटून फक्त सोन्याचं संपूर्ण होतं. खालचं तुटून फक्त त्यातल्या 2 वाट्या मणी पडले होते. तर ते हुडकल्यावर एक वाटी मणी सापडली आणि एक वाटी नाही सापडली. त्याच्यानंतर मी जिथं-जिथं गेले होते, ते 2 दिवसांनी जाऊन संपर्क केला आणि सांगितलं सगळ्यांना, की माझी अशी-अशी वस्तू मंगळसूत्रासारखी वस्तू पडली म्हणल्यावर बायकांना कसं जरा जास्त इमोशनल वाटतं ना. म्हणून मी सगळ्यांना जाऊन सांगून आले, की जर माझी अशी-अशी वस्तू सापडली तर सांगा. त्याच्यानंतर आम्ही 2 दिवस बाहेरगावी गेलो आणि आल्यानंतर परत रिटर्न सगळीकडे चौकशी करून आले. तर बहुतेक रिस्पॉन्स नाहीच मिळाला. त्याच्यानंतर मी 5-6 महिन्यानंतर एका दुकानात चष्मा आणण्यासाठी गेले तिथं आणि आधी तिथं त्या दुकानात गेलेले होते. मी सांगून आले होते. पण मी सेकंडला विचारायला गेले तेव्हा जी व्यक्ती मला आत्ता भेटली ती नव्हती तिथं. त्यामुळं काही माझी चर्चा झाली नाही. आणि आता मी 5-6 महिन्यानंतर गेले दुकानात. तर गेल्या-गेल्या मला वस्तू दुसरी घ्यायची होती. हे माझ्या तेव्हा डोक्यात पण नव्हतं काही असा विचार. पण त्या व्यक्तीने मला बघितल्याबरोबर जेवायला बसलेला तो मुलगा, जेवता-जेवता उठून मला पटकन बघितलं की विचारलं, "ताई तुमची एक सोन्याची वस्तू हरवली ना?" मी म्हटलं, "हो, हरवली की." "तुम्ही बघा संध्याकाळी सांगायला आला होता, तुमची वस्तू हरवली. तर तुमची वस्तू मला सापडली आहे ताई आणि मी ठेवली आहे. एक 15-20 मिनिटं बसता का? माझ्याकडं गाडी नाहीये आता. मी मित्राला बोलवून घेतो आणि तुमची वस्तू मी परत आणून देतो. तुम्ही जरा थांबता का 15-20 मिनिटं?" म्हणलं, "थांबते." मला काय बोलायचं हेच असं कळत नव्हतं. इतके गोंधळून गेले मी, की आश्चर्यचकित की अशी पण माणसं दुनियात आहेत, की 5-6 महिने ही व्यक्ती माझी वाट बघत बसली, की माझी वस्तू पडली आणि ह्यांना कधी पोच करेल. म्हणजे माझ्यापेक्षा त्यांना असं इतकं उत्सुकता होती, की एकदा तुमची ही वस्तू पडली आणि मला सापडली आणि तुम्ही घ्या. म्हणून ते इतका आत्मीयतेने ते सांगत होते. त्यांचं किती कौतुक वाटत होतं, की असं आजकालच्या दुनियेत, आत्ताच्या ह्या युगात, ह्या जनरेशनमध्ये असा अनुभव दुर्मिळच. म्हणजे त्यांचे करावे एवढे कौतुक आणि धन्यवाद थोडेच आहेत. नमस्कार. आम्ही सांगितलं तेवढ्यासाठी की जागा आम्ही मागे आली. 2 ते 3 दिवसानं आलो नाही, कारण मी नव्हतो. त्यामुळे तुझ्या आता ठेवून ते करतो आता. आणि जाताना काय झालं परत नंबर घ्यायचं मी गड म्हणजे असं इतकी गोंधळून गेले ना नाही बरोबर की हो, हो. वाटलं की नाही हो, हो. माझ्यापेक्षा ना त्यांना जास्त उत्सुकता होती की एकदा ह्यांची वस्तू कधी देतो. इतकं त्यांनी मला बघितलं ना, मी आत आले की पटकन लगेच वस्तू माझ्याकडे आहे. म्हणजे मला काय कळायचंच बंद झालं. मी तुम्हाला विचारून घ्यायचे पण तुम्हाला काही आयडियाच मला नव्हती. माहितच नव्हतं. आम्ही दोघी नाही मला का इथं आहे एवढे दिवस ते पण मला माहित नव्हतं. मला त्यानं परवाच सांगितलं माहिती की नाही. इथं साईडला ड्रॉवर मध्ये ठेवून मग टाकलं. मी ह्यांना म्हंटल की कोरे सर तुम्ही ह्यांना म्हटलं असताना तर त्यांनी लगेच कॉन्टॅक्ट केला दे ती असतं. वस्तू त्यांना काढून. वाटलं की मी उघडून दे. त्यांना म्हटलं की मी यावं नुसतं तुम्ही उघडून म्हटलं दे, असताना काढून दे. तुम्ही लावताई एकदा तर विचारायला यायचं तुम्ही. म्हणलं अहो, आले होते पण दुकानात जाऊन आता असं तुम्ही नाही. मला विचारलं होतं का? हा विचारलं होतं की अशी त्यांनी वस्तू तर मला पण मग विचारलं तुम्हाला की- कधीच सांगितलंच नव्हतं. मला माहितच नव्हतं. घे ते. थँक्यू. तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. थोडं माहितीये का आहे. आत्ताच्या ह्या जनरेशन मध्ये ना अशी व्यक्ती भेटणंच मुश्किल आहे की नाही सांगा. म्हणजे लोक कसं सर्वसाधारण एक प्रवृत्ती सगळी वेगळीच चालली आहे. बरोबर आहे की नाही. त्यात एक ही वेगळी पहिला घटना पेढा. बरोबर आहे की नाही. हो, बरोबर. घे. असंच आत्ताच्या मुलांनी ना खरंच ना एका म्हणजे लेडीजला तर सपोर्टिंग असावं पण कुठल्याही गोष्टीत ना की एक निरीक्षण आत्ताच्या आम्ही ह्या काय वयात ते असावं नाही का. म्हणजे हे नाही, कोणत्याही पण एक गोष्टीत बरोबर आहे की नाही. काहीतरी तुला प्रेमाने नाही, द्यायचं म्हणून कौतुक एक म्हणून बरं म्हणून का. दिलेलं आहे. छोटीशी आणि लाईफ मध्ये कुठली गरज पडेल तर मला कधी कॉल करायचा कधी मला. कधी कधी हक्कानं कधी असून उपयोग नसतंय काय. ओके, नमस्कार. माझं नाव संकेत पिसाळ. मी महालक्ष्मी वचन ऑप्टिकल मध्ये काम करतो. लेडी ह्या ह्या
सुट्टीताई आलेल्या आमच्याकडे चष्मा बनवण्यासाठी. तर त्यांचा 5-6 महिन्यापूर्वी आलेला त्या म्हणजे चष्मा बनवण्यासाठी. तर त्यांचं गळ्यातली वाटी मंगळसूत्राची हरवलेली. तर ते त्यानंतर 5-6 दिवसापूर्वी आलेले. 5-6 दिवसानंतर आलेले विचारायला आम्हाला की सापडले वगैरे, वगैरे. तर तेव्हा काय आम्हाला सापडलेली नव्हती. त्यानंतर एक थोड्या दिवसांनी आम्हाला सापडली. मग ती तेव्हापासून आम्ही ठेवलेली. पण त्यांचं नाव, नंबर, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय नव्हता. त्यामुळे ते आम्ही तिथेच ठेवलेली. मग ते आता परवा आले आमच्याकडं. काल आलेले ते. मग त्यांना मी देत होते. 5-6 महिन्यानंतर ते काल आलेले आमच्याकडं. मग त्यांना मी ते देतो आज. ते इतके दिवस मी ठेवलेले साईडला. मला त्यांना कधी एकदा देतो असं झालेलं. मग ते आज मी देतो त्यांना. मी आता त्यांची वस्तू त्यांना त्यांच्या स्वाधीन केलेली आहे. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब